अरे नमस्कार मित्रांनो, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आरोग्य किती खराब आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी एक व्हिडिओ काढतोय, ते बघून घ्या तुम्ही. का लिहिले पाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बरं का? हा, आणि हे कोण राबवणार आहे? हे धूळ खात पडलेले बघा, लॉक लावलेले, बांधकाम केलेले, पालिकेचे लाखो रुपये उडवलेले आहेत आणि कटिबद्ध जनहिताय पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान यालाच टाळा लागलेला आहे. सगळ्यांनी आजारीच पडायचंय आणि एवढ्या मोठ्या मैदानामध्ये एवढंच म्हणजे हे खर्च केलेला आहे आणि हे बाकी सगळं तुम्हाला दाखवतो. एवढं सगळं मैदान मोकळंच पडून ठेवलेलं आहे. मला सांगा, आता इथे एवढ्या सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत, या ठिकाणी एवढं छानपैकी एखादं सुंदर गार्डन होऊ शकतं, एखादं क्रीडांगण होऊ शकतं, एखादं चांगलं मैदान डेव्हलप होऊन कितीतरी खेळाडू याच्यामध्ये घडू शकतात, नागरिकांना संध्याकाळी फिरायला येता येऊ शकतं. पण काय आहे, एवढ्या मोठ्या जागेचं भंगारमध्ये रूपांतर केले. लोक त्यांच्या गाड्या आणून लावतायत आणि एका बाजूला शहरामध्ये लोक विचारतात पार्किंगला जागा नाही, पार्किंगला जागा नाही. अरे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना उठा, ज्याला ज्याला गाडी लावायला जागा नसेल त्यांनी या इथे आणि ही इथं गाडी पार्किंग करा. आता हे आरोग्य मिशन जे आहे ना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, हे स्वतः कसं नागरिकांच्या आरोग्यासाठी बाधा आणू शकतं हे तुम्हाला मला दाखवायचंय. पाठीमागे बघा पाण्याची टाकी बांधलेली आहे, वर एक प्लास्टिकची आणि खाली एक दगडविटाची बांधलेली आहे मातीची. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी बघितलं ना, तर त्याच्यातच डेंग्यूच्या एवढ्या आळ्या आहेत की बास रे बास. पालिकेचा आरोग्य विभाग काय करतोय हे बघण्यासारखी गोष्ट आहे. हे सगळं तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला पाणी पाहिजे तर ते पॅकबंद पाहिजे. लोकांना दंड लावणे, लोकांना सल्ला देणे आणि या सगळ्या भानगडी पालिका करते. पण इथे स्वतः मात्र या टाकीमध्ये जे पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये डेंग्यूच्या, मलेरियाच्या आळ्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी स्वतः पालिका खेळते. जी जागा आहे तिचा नीट त्यांना वापर करता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना पगार भत्ता टेबला खालून टेबलावरून, ओके, कार्यालयातून आणि हॉटेलांमधून, ते महानगरपालिकेच्या समोर एक हॉटेल आहे बरं का, तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना पाकिटं मिळतात. तिथे पण एक दिवस आपण रेट टाकणार आहे आणि तुम्हाला पकडून देणार आहे कोणाकोणाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या तिथे येतात, कशी पाकिटं ट्रान्सफर केली जातात. म्हणजे एखादा फिल्मी पिक्चर, फिल्मी स्टाईलमध्ये तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे एकदम तिथे अधिकाऱ्याची गाडी येते, तिथं कंत्राटदाराची गाडी येते, त्यातून माणूस उतरतो, इकडून माणूस उतरतो आणि कसं ते एक्सचेंज करतात मस्तपैकी. लगेच इकडे पाकिट मिळाले की बातमी जाते, लगेच तिकडे संध्याकाळी टेंडरच्या फाईलवरती सही होते. छानपैकी असा कार्यक्रम चालतो. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असं कुठलंही काही डेव्हलपमेंट करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, हे तुम्हाला यातून दिसतंय. माझ्या मते इथे खूप चांगलं गार्डन होऊ शकतं, उद्यान होऊ शकतं. या ठिकाणी मुलांना खेळण्याची चांगली जागा तयार होऊ शकते आणि डेफिनेटली सनई छत्रपती शासन पक्षाचा महापौर असला की महापालिकेची इंच इंच जमीन